कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मोकाट भटक्या जनावरांमुळे वाहतूक कोंडी होऊन काही वेळा अपघात घडलेत। 16 जुलैपासून महापालिकेच्या वतीनं शहरातील मोकाट जनावरं जप्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे। आजवर लहान मोठी अशी 16 मोकाट जनावरं पकडून या जनावरांना शासनमान्य गोशाळा आणि पांजरपोळ संस्थेमध्ये ठेवण्यात आलंय। दरम्यान राजारामपुरी परिसरात मोकाट जनावरं पकडण्याची कारवाई सुरू असताना वैभव पसारे यांनी महापालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणला। त्यामुळे त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजी जवळच्या तारदाळ खोतवाडी या गावांना जलजीवन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। मुदत संपून 6 महिने उलटले तरी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे योजनेचं काम रखडलंय। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी जोडावी अशा विविध 6 मागण्यांसाठी तारदाळचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। 52 कोटीची जलजीवन योजना मंजूर होऊनही काम रखडल्याबद्दल तारदाळमधील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। उकरलेले रस्ते आणि पाण्याची टंचाई यामुळे विनोद कोराणे यांनी संताप व्यक्त केलाय। कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाच्या वतीनं आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली। संघाचे अध्यक्ष निवास नलवडे आणि खजानी सदाशिव पुंडे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। प्रकाश आमटे आणि डॉक्टर दिनकर पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याची माहिती दिली। यावेळी संविधान विचार मंचचे अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर, भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ राजू जाधव, बाळासो रावळ, रामचंद्र गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात करण्याची अधिसूचना जाहीर झाली आहे। त्याबद्दल कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि बीवॉर्ड अन्याय निवारण समितीच्या वतीनं मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। तसंच खंडपीठासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किसन कल्याणकर, सचिव पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, मुसाभाई शेख, राजेश पारटे, आर.डी. पाटील, प्रवीण मोहिते, नितीन शेळके, सुनील हंकारे, संजय मंगसुळे, दीपक मेहतर, महेश साळोखे, अनिल कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।